संसदेची हेल्थ कमिटी माझी चालू होती, त्याचा दौरा चालू होता. त्यामुळे मी ओडिशा, तेलंगणा आणि नंतर महाराष्ट्र हा दौरा आटपून आत्ता आलेलो आहे. दौऱ्यादरम्यान मला या आंदोलनाची माहिती समजली होती. त्या दरम्यान मी आमच्या पदाधिकाऱ्यांमार्फत आंदोलकांचे जे नेते आहेत त्यांच्याशी संपर्कात होतो. माननीय महेशजी देहरकर आमचे उपनगराध्यक्ष, बाबाजी राठोडे सर, संदीपजी आणि इतर पदाधिकारी हे आंदोलनाची चर्चा करत होते. त्यांची मागणी जी आहे ती रास्त आहे, त्याच्यामध्ये दुमत नाही. त्यांच्या भावनांचा सुद्धा मी कदर करतो. आणि जसं मगाशी आपण सांगितलं की इथे आंदोलन जे केलेलं आहे ते माझ्या विरोधात नाही, कारण इथे बसणारा प्रत्येक आंदोलनकर्ता असेल किंवा त्यांचे पदाधिकारी असतील, ह्या सगळ्यांना कल्पना आहे की मी स्वतः त्यांच्यासोबत जातीने हजर राहून त्यांच्यासाठी किती प्रयत्न केले. जेवढे प्रयत्न पेसा क्षेत्रातील उमेदवारांसाठी त्यांना भरतीसाठी प्रयत्न केले, तेवढेच प्रयत्न आपण जे बिगर पेसा उमेदवार आहेत त्याच्यासाठी सुद्धा केलेले आहेत. परंतु कायद्याच्या नियमांच्या आड काही गोष्टी येतात, त्यामुळे त्याची जी भरती आहे त्या भरतीमध्ये थोडंसं अडथळा येत आहे. निश्चितच ज्या पद्धतीने पेसा क्षेत्रामध्ये स्थानिकांचा समावेश करून त्या उमेदवारांना घेतलं जातं, त्याच पद्धतीने जे पेसा क्षेत्रामध्येच राहणारे इतर नागरिक आहेत ते सुद्धा स्थानिकच आहेत, त्यांचा सुद्धा समावेश त्याच संवर्गामध्ये इतर जागांमध्ये झाला पाहिजे, ही त्यांची जी मुख्य मागणी ती अतिशय रास्त आहे. त्यामुळे आज इथे आल्यानंतर त्यांचे कार्याध्यक्ष प्रशांतजी पाटील, धीरजजी ठाकरे आणि सर्व उमेदवारांसोबत चर्चा झाली. प्रत्येक बिंदूवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर उद्या लागलीच मंत्रालयामध्ये जाण्यास ठरलं आहे. मी स्वतः आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्याशी फोनवरून त्यांची चर्चा करून दिली. त्यांनीसुद्धा सर्व आंदोलनकर्त्यांना संबोधित केलेलं आहे. उद्या सकाळी आंदोलनकर्त्यांचं एक शिष्टमंडळ मी स्वतः घेऊन जातो आहे. आणि पालकमंत्री, त्यानंतर माननीय शिक्षण मंत्री, चीफ सेक्रेटरी आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांची वेळ मागितलेली आहे, ती तुम्हाला मिळालेली नाही. त्या सगळ्यांशी उद्या भेटी घेऊन हा तिढा कसा सुटेल ह्या प्रयत्नात मी आहे. निश्चितच त्याच्यामध्ये मी सकारात्मक आहे. ज्या पद्धतीने मानधन तत्त्वावरचे उमेदवार हे शिक्षक म्हणून लागले, त्याच पद्धतीने कंत्राटी बेसिसवरचे सुद्धा उमेदवार ह्या भरतीमध्ये लागले गेले पाहिजेत. त्यासाठी ज्या काय दुरुस्त करायच्या असतील त्या लवकरात लवकर सरकारने कराव्यात. यासाठी आम्ही स्वतः एक निवेदन बनवतो आहे. आंदोलनकर्त्यांचं सुद्धा एक निवेदन मला आलेलं आहे. ते एकत्रित निवेदन घेऊन आम्ही माननीय पालकमंत्री, शिक्षणमंत्री यांना भेटणार आहोत आणि हा तिढा लवकरात लवकर सुटेल यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहोत.